नक्कीच बिंजोडचा बादशाह बडवलकरांचा लाडू बघा आजच्या देवपाडा मैदानात सज्ज आहे. तर नक्कीच आपला मित्र बघा किरण शेट शेलार पांगणी यांचा सुलतान फायर आहे आपल्यासमोर. बघा ओम पण आला आज देवपाडाच्या अड्ड्यात. दादा काय सांगाल, काय आजचं नियोजन? जो साम्राज्य IPL ला पाहिजे आजच्या मैदानात. नक्कीच बिंजोडचं शर्ती गाजवतोय, नक्कीच मुंबई गाजवतोय. हा सीझन तरी गेला सीझन पण गाजवला. तर त्याचे मालक आहेत दादा आपल्यासमोर. दादा काय आजचं नियोजन IPL चं? नाही त्यांची रोलिंग विलिंग आणि बॅरिकेडिंग सगळी बांध पण चांगली आहे. म्हणजे असं वाटतं का असं वाटतं मी आज बाराडीच्या मैदानामध्ये पळायला आलोय का काय. नक्कीच म्हणजे मस्त अशी. जय महाराष्ट्र पब्लिक, आपल्या मनोज डारी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज आलो आहे शर्ती आहेत देवपाड्याला. तर मोठा असा बिंजोडचा अड्डा आहे आज देवपाडला आणि अड्ड्यामध्ये आलो आहे. तर नक्कीच बरीच गर्दी झाली अड्ड्यामध्ये आज. बरेच टेम्पो लागलेत, बैल पण आलेत मोठी मोठी. तर मी आलो आहे, बघू आपण कोणती कोणती बैल आलेत. नक्कीच जी आले ती दाखवण्याचा प्रयत्न मी करेल. कोणाकोणचे शर्ती होतात आपण नक्कीच बघू आणि काय करते आज अड्ड्यामध्ये आपण नक्कीच बघू. कसा आहे अड्डा त्यांचं पहिलीच फेरी आहे अड्ड्याची या सीझनची. दुसरी फेरी आहे, मागचा पण एक अड्डा आला, मी आलो नव्हतो. आता दुसरा बघू आपण कसं काय अड्ड्याचं नियोजन आहे, पार्टी वगैरे कशी आहे त्यांची. तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नक्की व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर बघू चला आपले फॅन भेटलेत नक्कीच वंजारबाडचं. काय तो नाव काय? सोम. तुझा? भावेश ओमकार. नक्कीच कोणचा बैल आवडतो तुम्हाला? कोणाचे फॅन आहेत तुम्ही? तू मथुरचा. तू मथुरचे आणि बकासूरचे फॅन आहेत. तर काय सांगशील मथुर बद्दल, काय बोलशील? बिंजोडचा बादशाह आहे आणि सलग 5 वर्ष बिंजोडचा बादशाह राहिलाय आणि अजून बादशाह राहणार आहे. नक्कीच बादशाह आहे तो. तर मग तू बघितलाय कधी मथुरला जवळून त्याची शर्यत? बघितले का? बघितले का? तू काय बक्कासूर बद्दल काय सांगशील? 12 वेळा झालाय. नक्कीच तो घाटावरचा किंग आहे. नक्कीच काय सांगशील? देव बोलतात त्याला बक्कासूरला. बघितलाय तू बक्कासूरला? बघितलाय तू कधी? बघितलंय. कुठं, कोणत्या अड्ड्यात? कडावच्या अड्ड्यात बघितलंय. तू काय बोलशील बाबा मथुर बद्दल? मथुर काय बादशाह आहे. बादशाह काय? तर मग आज कोणाला बघितलं अड्ड्यामध्ये देवपाडच्या? लाडू बडवलचा लाडू काय? तर नक्कीच बघू आपण बडवलचा लाडू. आता कुठे, आता आलो मी अड्ड्यामध्ये. तर बघू चला आपण कोणती कोणती बैल आलेत. इकडे बघा टेम्पो वगैरे खूप लागलेत. बघा ओम पण आले आज देवपाडाच्या अड्ड्यात. दादा काय सांगाल, काय आजचं नियोजन? गाडी जमलेली आहे का आपली? नाही का? पायरा वगैरे लपून आहे? पायरा वगैरे बघा लपून आहे. ओम आहे. नक्कीच सप्त हिंद केसरी भारतचा टेम्पो आहे. तर बघू आपण कसं काय नियोजन आहे आणि नक्कीच शर्यत तर झाली तर आपण बघूच. आपला बाजी 7007 पण आले. नक्कीच इकडे बघा ब्लॅक टायगर भारत रायना बाजीच्या धावणीचा बाजी. तर इकडे बघा किरण शेट शेलार पांगणी यांचा सुलतान फायर आहे आपल्यासमोर. दादा काय नियोजन यांचं आजचं? शर्यत वगैरे जमले का? पायरा वगैरे हाच आहे का? म्हणजे माहीत नाही का अजून? फेरा काढलाय का? नक्कीच बघू आपण काय नियोजन आहे. तर आजच्या देवपाडा मैदानात दाखल आहेत फायर आणि सुलतान. शेट बोडके हेदवली 3535 ग्रुप यांचा घरचा साज शूटर आणि रायबा आजच्या देवपाडा मैदानात. बघा मस्त सावलीत बायला बांधलेत. मस्त अशी सावली आहे. असा बघा व्ह्यू आहे मैदानाचा. इकडं बघा फाटी आहे आणि इकडे टेम्पो वगैरे इकडे लागलेत. नक्कीच बैला बिला इकडे बांधल्यात झाडांच्या खाली. मस्त सावली आहे. मस्त असं मैदान आहे देवपाडचा. नक्कीच इकडे बघा मस्त चढाव आहे. बैला चढावाला थांबतात पळून आल्यानंतर. इकडे फाटी आहे. मुरलीकरांचा IPL बघा आजच्या देवपाडा मैदानात. नक्कीच शर्यत जमली IPL ची. कोण आहे पायरा? कोण आहे आला? साम्राज्य पायरा आहे IPL ला. तर बघू नक्कीच शर्यत जमली आपण. तर गुलाल झाल्यानंतर नक्कीच मुलाखत घेऊ आपण IPL ची. जो आता साम्राज्य IPL ला पायरा आहे आजच्या मैदानात. नक्कीच बिंजोडचं शर्ती गाजवतोय, नक्कीच मुंबई गाजवतोय. हा सीझन तरी गेला सीझन पण गाजवला. तर त्याचे मालक आहेत दादा आपल्यासमोर. दादा काय आजचं नियोजन IPL चा? ना याचा पायरा कसा आहे घडून आला? आजचा ना IPL चा पैरा असा आला का मागच्या वेळेस आम्ही मैदानामध्ये गाडी पळवली होती. तर ती गाडी अशी सुंदर पळवली अंजपच्या मैदानामध्ये. मग आता म्हणलो हा पण मैदान म्हणलो चांगला आहे. मग ह्या मैदान म्हणलो परत म्हणलो हीच गाडी पळू म्हणलो. कारण दोघांचं कसं साईज दोघांचे माप दोघांचं सेम असल्यामुळं गाडी म्हणलो गती घेऊन पळते. नक्कीच असो. कशी काय मग आज शर्यत कशी काय जमली, काय सांगाल? आपलं नाव होतं मयूरचं नाव होतं, मयूर प्रभाकर कालन असं नाव होतं मैदानामध्ये. तर त्यांच्यावरती आता गाडी काहीतरी रायफल नावाची कोणतरी गाडी आहे ती गाडी फिरली. ती गाडी फिरली म्हणजे बिंजोडचीच गाडी आजच्या मैदानात? बिंजोडची गाडी. उजवीनी पळून
त्यांची डावी नाही. मग नक्कीच आज देवपाड्याची फाटी वगैरे बघून कसं काय आहे, म्हणजे काय अपेक्षा असेल आजच्या? देवपाड्याचं आयोजन म्हणजे 100% चांगलं आहे. मी जेव्हा मध्ये जरा बघायला गेलो खाली गाडी पाठी, तर एवढी मस्त पाठी वाटली की 100% एकदम मस्त. आयोजन पण चांगलं आहे आणि पाठी पण मस्त आहे. त्यांची रोलिंग विलिंग आणि बॅरिकेडिंग सगळी बांध पण चांगली आहे. म्हणजे असं वाटतं का असं वाटतं मी आज बारडीच्या मैदानामध्ये पळायला आलोय का काय. नक्कीच म्हणजे मस्त अशी तीच पाठी वाटते, पुढचा चढा वगैरे सेम पाठीच्या पाठी सारखं वाटतं. सेम. तर मग काय सांगाल, आपलं गेल्या सीझन पण मस्तच गाजवला साम्राज्याने, तर या सीझनची काय अपेक्षा असेल त्याच्याकडून तुम्हाला? ह्या सीझनमध्ये आपल्या 3 तर गुलाल झाले, हॅट्रिक झाली आपली आणि आज आपला 4थ्या गुलासाठी आलो. 4थ्या गुलालसाठी का? मग काय आपला इकडे बिनजोडचं मस्त मैदान गाजवतोय आपला, नक्कीच गुलाल पडत नाही. तर 3 फेऱ्या वगैरेचं नियोजन कसं काय आपलं? 3 फेऱ्याचं नियोजन केलं आम्ही, पण ते थोडंसं आमचं पायऱ्याचं थोडंसं प्रॉब्लेम झालं. बैलाचं थोडीशी दुखापत झाली बैलाला, त्यामुळे आमचं नियोजन कॅन्सल झालं. आमची घरचीच गाडी पाळणार होती, सुंदर आणि साम्राज्य पाळणार होता आमचा. बाजाराव सरकार सुंदर आणि साम्राज्य म्हणजे आमची घरचीच गाडी होती, ती गाडी पाळणार होती त्या मैदानाला. तर मग काय किती जाती आपला साम्राज्य? आता 4 जाती आहे साम्राज्य. 4 जाती आहे का? तर मग नक्कीच बघू शकता आपण साम्राज्य. नक्कीच आज गुलाल होईल तुमचा, अशी शुभेच्छा असतील माझ्याकडून. धन्यवाद. नक्कीच बिंजोडचा बादशाह बडवलकरांचा लाडू बघा आजच्या देवपाडा मैदानात सज्ज आहे. तर नक्कीच आपला मित्र युवराज शेट, काय आजचं नियोजन झाला? फेरा टाकून झाला का आजच्या मैदानात? कुणासोबत पेहरा होता? नरेंद्र गोमारे यांचा भल्ला. भल्लामध्ये पेहरा पाडला. तर काय माझ शर्यत वगैरे करायचे का? फक्त फेऱ्यासाठी आणला होता. तर मग कसा पळाला फेरा? मस्त पळाला एकदम. मग काय गेला सीझन जसा गाजवला तसा हा सीझन गाजवला असं वाटतं? कसा पळाला फेरा? मस्त पळणार यावर्षी पण आणि नाव टॉपलाच राहणार यावर्षी. नक्कीच बडवलचं नाव टॉपलाच ठेवतोय लाडू. तर कोण ड्रायव्हर वगैरे कोण होता आज? बारका ड्रायव्हरने हाकलला आज लाडू. तर बघा मित्रांनो, मस्त अशी फिटनेस वगैरे पण आहे. नक्कीच पोरं वगैरे तिकडे. नक्कीच लाडू ग्रुप बडवलकरांच्या पाठी. नक्कीच कर्जत तालुक्यातली बरीच पोरं वगैरे असतात, सगळा खूप मोठा ग्रुप आहे त्यांचा. तर इकडे बघू शकता आपला ऋतिक भाऊ पण आहे त्या साईडला. इकडे जिग्नेश शेठ आणि इकडे पोरा बिरा आहेत, सगळी बघायला आल्यात लाडूला. तरी गाडी खाली गेली म्हणून इथे कोण नाही तर खूप पब्लिक होती. तर लाडूच्या बरोबर आपला अनिकेत दादा, काय सांगशील लाडूबद्दल, काय म्हणशील? लाडूच्याबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे, कारण आता सध्या घाटावरशी उतरवल्यापासून पहिलाच फेरा होता आजच्या मैदानात. तर काय सांगशील फेरा बघून काय वाटलं तुला? फेरा बघून आज मस्त स्पीड वाटला. नरेंद्र गोमारे यांचा भल्ला होता. तर मग गाडी पाहिली. काय सांगशील? तुम्ही ग्रुप पण तुमचा खूप मोठा आहे लाडूबद्दल आणि ग्रुपबद्दल. आता खाली गेले. नक्कीच एक गाडी पाहायला गेले त्याच्या आधी पोरं खाली गेले. काय म्हणशील मालका वगैरे बद्दल, काय म्हणशील याच्या? मालक वगैरे सगळे आम्ही सोबतच असतो पूर्ण ग्रुप. नक्कीच पूर्ण मला वाटतंय तुमचा ग्रुपच पूर्ण यंग पिढी आहे आणि सगळी पोरच आहेत. तर नक्कीच तुमचं असंच नाव करीत राहील लाडू. धन्यवाद. बघू शकता पिस्टन वशा वजीर ग्रुप भालिवडीकरांचा घरचा साज आहे या ठिकाणी. तो वजीर आणि पिस्टन 38 सरकार यांचा बा घरचा साज. काय भाव शर्यत वगैरे जमले का? शर्यत वगैरे जमले? नाव आहे बिनजोडला, घरच्याच गाडीवर नाव आहे का? कसं काय? आपली घरचीच गाडी पडते. नक्की 3च बैल आहेत ना आपल्या दावणीला? नक्की 3ही बैल टॉपची आहेत, पिस्टन वशा आणि वजीर. 38 सरकार भालिवडी यांचं बघा घरचा साज. आज नाव आहे मैदानामध्ये, बघू शकता इकडे बांधल्यात मस्त सावलीला. तर काय चालू आहे आता सुट्टीकडे चालू आहे खाली. तर नक्कीच खाली बैलांची सुट्टी होते, तिथं चालू आहे बघू कोणती बैलांच्या सुट्ट्या होत्यात, कशा सुट्ट्या होत्यात नक्कीच तुम्हाला दाखवतो. तिथं पण गेलेले जोड्यांच्या मुलाखती घेऊ आपण, बघू कोणाशी शर्यत जमले. तर बघत राहा नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत. नरेंद्र शेठ गोमारे यांचा बा घरचा साज आलाय. नक्कीच काय नाव आहे यांचा? पुष्पा मथुर. पुष्पा आणि मथुर. कुणाही जमले गाडी? शिरगावच्या देवाची गाडी जमली काय? तर मग कोण आहे ड्रायव्हर, कोण आहे गाडीवर? जय बुरकुले. सुट्टी वगैरे कोण करणार आहे? सुट्टी आता आपलं राजू बाडसे, सचिन मामा, अक्षय जामगर, सूरज. तर किती झाल्या शर्ती आज? आज एक लाडूचा एक बल्लाचा प्यारा मारला आणि एक सर्जाची गाडी झाली, सर्जा बल्लाची. ती गाडी झाली काय? ही दुसरी गाडी आहे का? ही दुसरी गाडी. अजून जमल्यात का? अजून जमले लक्षाभुंगाची गाडी. किती बैल आणल्यात आज मैदानात? 6 बैल आणले. 6 बैला. नक्कीच ही गाडी झाली, जाऊ आपण बैलांकडे. झाला इथं नक्कीच सुट्टीच्या इथे. कोण शर्यत जमले का? जमले. कोणाशी जमले? कात्रपाड्याचा सर्जा. कोण आहे पायरा आपल्याला? लाराला दगडूशेठ आणि लारा पालणार आहे बघा मित्रांनो. 45 दगडूशेठ, दिनेश शेठ आलेत आपले. नक्कीच बघू आपण, नक्कीच बघू यांची शर्यत. तिकडे सर्जा आहे कात्रपाड्याचा, अख्खा डॉन. लारालीकरांचा बघा अर्जुन आहे, आलाय सुट्टीकडे. तर दादा काय नियोजन?
आज नियोजन खालापूरचा वेळ येतो बादल म्हणून, तर खालापूरची कुठे गाडी जमते त्याने जमवली. म्हणजे जमून झाली आहे गाडी. अर्जुन आणि त्याचं नाव काय आहे? बादल. बादल आणि अर्जुन पळणार आहे आज बघा मित्रांनो. नक्कीच शर्यत जमली आपली. अर्जुन कितवी शर्यत आहे या सीझनची? पाचवी शर्यत आहे का या सीझनची? कसं काय यंदाची अपेक्षा काय असेल या सीझनची? या सीझनला बघू जरा चांगल्या नंबरामध्ये राहण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. गेल्या वर्षी सारखंच थोडं. तर किती दाती झाल्या अर्जुन? आता 400 झालं. 400 आला का? नक्कीच अजून खूप वय आहेत आपल्या अर्जुनच्या पालण्यासाठी. नक्कीच नाव करेल तुझं तो. धन्यवाद. माहिती नाही बघा अर्जुनना बादल विन झालेला आहे. गुलालाचा मानकरी मग अशी मुलाखत घेतलेली. गुलालाचा मानकरी झाला. इकडे बघा गुलाल घेऊन चाललेत बघा. आजच्या देवपाडा अड्ड्यामध्ये भावरा आहे आपल्यासमोर आणि भावऱ्याचा गुलाल झाला आज. तर दादा आहेत आपल्यासमोर. दादा काय सांगाल, कसं काय गुलाल झाला, कसं काय नियोजन करून आला? गुलाल हा मैत्रीपूर्वक झाला आणि नियोजन एकदम कडक होता, मस्त होता. नियोजनच्या फाटी पण मस्त होती. काही वाटलं नाही बैलाला पलाला, काही वाटलं नाही आम्हाला. आणि शर्यत फक्त मैत्रीपूर्वक होती आमची. तर भावराला कोण पायरा होता? पायऱ्याला केशलेचा सत्या काय? तर काय सांगाल आपला भावरा कुणाच्या नावाने बोलतो अड्ड्यामध्ये? भावरा प्रवीण शेलके आणि मोहन लटकेच्या नावाने बोलतो. यांच्या नावाने बोलतो काय? तर किती दाती आहे आपला भावरा? दुसरा झालाय. दुसरा आहे काय? मस्त त्याचं रंगरूप बघा ना, मस्त व्हाईट गोल्ड येतो. कितीची खरेदी वगैरे कुठून केली काय सांगाल? खरेदी चाक्यांची केलेली होती, 17,000ची केली ती. तर मालकानी जीवापाडा जपला, त्याच्यामुळे त्यांनी मालकाचं काही नाव अजूनपर्यंत पाडून दिला नाही त्यांनी. नक्कीच. मला असं वाटतं की याच्या पुढे पण किती दिवस झाला आपल्या दावणीला वासरू? गेल्या वर्षापासून दावणीला आमच्या अजून पळतो. गेल्या वर्षी. तर किती गुलाल झाले याच्या अंदाजे? भरपूर गुलाल झाले. फक्त यंदाचा तिसरा गुलाल आहे. यंदा तिसरा. मग कसं काय घेतला तेव्हा? पळत होता का असा कोरा वासरू घेतलेला तुम्ही? नाही, कोरा वासरू घेतला. कोरा होता. शिकवण वगैरे तुम्हीच दिली का? हा, शिकवण आम्हीच दिली. तर मग काय अपेक्षा असेल, तुमचं नाव करेल असं वाटतंय का वासराकडे? याच्या पुढे आता नाव करते म्हणजे याच्या पुढे करणारे अशी विश्वास आहे आमच्या बैलावर. विश्वास. नक्कीच. आज पण गुलाल झाले असे या सीझनचे 3 गुलाल झाले. ड्रायव्हर वगैरे कोण असतो आपल्या गाडीवर? नीलू ड्रायव्हर असतो आमच्याकडे. नीलू ड्रायव्हर. आपला बैल कोणत्या साईडनं बोलतो काय? डाव्या साईडने पडतो आता. डाव्या साईडनं आतून काय? मग पायऱ्या वगैरेला टेन्शन येते का आतून बैल पब्लिक? पायऱ्याचं काही टेन्शन येत नाही. पायऱ्या चांगलं येतच सांगून. मग जो आजच्या पायऱ्यामध्ये पाहिला सत्या त्याच्याबरोबर आपल्याला गाडी पालताना दिसेल का? वेगवेगळा पायरा असेल काय सांगाल? नाही, दिसेल ना, दिसेल पालताना दिसेल. तर मग काय सांगाल बैलाबद्दल? काय सांगाल, काय वाटतं, तुम्ही काय बघताय त्याच्यामध्ये तुमचं भविष्य? याच्यात आमचं भविष्य असं वाटतं की आमचं नाव पुढं करणार आणि डायरेक्ट विश्वासू बैल काही एवढं नाव खाली पाडून देणार नाही, गॅरंटी. तर मालकाबद्दल काय सांगाल याच्या? मालक पण एकदम जीवापाड प्रेम करतो, आमच्यावर पण करतो, त्याचं काही टेन्शन नाही. मालक तर तुमच्या समोर येते. नक्की मेहनत वगैरे कोणाची असते आपल्या बैलाच्या मागे? दादांची असते. दादा काय सांगाल, कसं काय तुम्ही खूप जवळून पाहत असाल याला, कसं काय याचा स्वभाव वगैरे? याचा स्वभाव वगैरे कसा आहे? तुम्ही याला खूप जवळून पाहत असाल, मारतो वगैरे का? काय नाही काय? तर मग नक्कीच काय सांगाल याच्या पुढचे कसं काय नियोजन असेल याचं? याच्या पुढचं जसं चाललंय तसंच नियोजन असणार. नक्कीच. मग असंच तुम्हाला गुलाला ठेवीला नक्कीच शुभेच्छा असतील आणि धन्यवाद मुलाखत दिले होते. थँक्यू. नक्कीच गाईज, तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघताय म्हणजे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर नक्कीच आणि पुन्हा सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असंच शर्तींच्या व्हिडिओ बघण्यासाठी. धन्यवाद.